नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना आता शुक्रवारपासून सुरू झाला आहे. तर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी किंवा दररोज शिवलिंगाची अगदी सोप्या पद्धतीने पण विधिवत व्यवस्थित नियमाने पूजा कशी करायची. यानंतर दर सोमवारी आपण शिवमूठ अर्पण करतो. तर शिवमूठ कशी अर्पण करायची, कोणी अर्पण करायची, किती वेळा अर्पण करायची, शिवमूठ व्रताचे काय लाभ आहेत, तर दर श्रावणी सोमवारी ते केलेच पाहिजे. यानंतर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्र स्थापन कसे करायचे, रुद्रयंत्रावर शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा, म्हणजे मुळात थोडक्यामध्ये श्रावणामध्ये आपल्याला कुठली सेवा झाली पाहिजे, अभिषेक वगैरे कसा करायचा, दर सोमवारी पूजा कशी करायची, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, कर्जबाजारी असेल, व्यसनमुक्ती घरातील कुठल्याही व्यक्तीचे करायचे असेल, त्यानंतर पितृदोष लागलेला आहे, घरामध्ये कुठल्या प्रकारचे आर्थिक, मानसिक, शारीरिक अडचण असतील, तर दर सोमवारी आपण या श्रावणामध्ये कमीत कमी महादेवाची सेवा करायची आहे. शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. बघा, शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकता किंवा या श्रावणी सोमवारी नवीन शिवलिंगाची स्थापना देखील करू शकता. शिवलिंग देवघरामध्ये असले पाहिजे. जसे गणपती बाप्पा आपल्या देवघरात असतात, तसे शिवलिंग ही देवघरामध्ये असलेच पाहिजे. ते स्थापन करा. आणि दुसऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्रयंत्र आपल्या घरामध्ये तुम्हाला जमेल तर नक्की स्थापन करा. जवळपास कोठे मिळेल रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ प्यालात तर घरामध्ये आजारपण, त्यानंतर कुठल्याही प्रकारची बाधा करणे, घरातील लोके व्यसनी असतील, तापट असतील, हट्टी मुली असतील, तसेच आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल, त्यांनी कसले व्यसन असेल, बाहेरचे काही नाद असेल, तरी सुद्धा रुद्रयंत्रावर तीर्थ अभिषेक करून जर तुम्ही हे तीर्थ त्यांना प्यायला दिले तर घरात सगळ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी, दुःख आहे त्या दूर होतील. त्यामुळे श्रावणातील आपल्याकडून अशी शिवलिंगाची आणि रुद्राभिषेकाची सेवा झाली पाहिजे. आता तुम्ही श्रावणामध्ये दररोज पूजा करू शकता, तर रोज वेळ मिळाला तर अतिउत्तम, नाही तर तुम्ही फक्त सोमवारी सुद्धा करू शकता. आता या ज्या सेवा सांगते या तुम्ही फक्त सोमवारी किंवा दररोज करा तरी सुद्धा चालेल. आपल्याला जे तुम्हाला प्रॉब्लेम संपवायचे असतील तर श्रावणामध्ये छोटी मोठी सेवा झालीच पाहिजे. आता सोमवारची जी पूजा आहे ती तुम्ही एक तर संध्याकाळी करा. प्रदोष काळात महादेवाची पूजा केलेली अतिशय चांगली असते. तर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या आधी 1 तास नंतर, म्हणजे जवळपास तुम्ही समजा 6 वाजल्यापासून 7, 7:30 तर फार 8 वाजेपर्यंत, नाही वेळ संध्याकाळी तुम्ही वर्किंग आहात तर तुम्ही दिवसभरासाठी कधी करू शकता. जास्तीत जास्त रात्रभर केली, कारण महादेवाची पूजा जी सेवा ती रात्री केलेली जास्त इफेक्टिव्ह असते. त्यामुळे महादेवाची सेवा श्रावणामध्ये आवर्जून करावे. प्रथम आपल्याला रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर करू शकता. जर रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर देखील रुद्राभिषेक करू शकता. बघा, अभिषेक करताना तुम्ही रुद्र महादेवाची जी शिवलिंग आहे दोघांवर एकाच वेळी सुद्धा अभिषेक करू शकता. आता जेव्हा पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही पूजा करत असता, बऱ्याच ठिकाणी शिवमुठाचे व्रत सुद्धा केले जाते. 3 ते 5 वर्षाचे असते. काही ठिकाणी श्रावण महिन्यात सोमवार सुद्धा संकल्पना करायची असते. भगवान शंकराची आधी संकल्पना करायची असते. बाबा, मी हे श्रावण महिन्यातील 4 सोमवार तुमचे उपवास धारण करणार, तुमची सेवा करणार आहे. तुमच्या ज्या काही मनातल्या अडचणी आहेत ते तुम्ही सांगून तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता. प्रथम तुम्हाला एक तामण घ्यायचे, त्यामध्ये शिवपिंड किंवा रुद्रयंत्र ठेवून जे काही आपण सेवा करणार आहेत, मग त्यावेळेस जी गळती आहे ही महादेवाच्या शिवलिंगावर ठेवायची आणि मग वरून गळतीमध्ये पाणी टाकायचे. शिवलिंगावर ते पाणी पडत राहील आणि मग हे स्तोत्र मंत्र जे काही आहे
तोंडपाठ असेल तर म्हणायचे. नित्यसेवेच्या पुस्तकात श्री स्वामी समर्थच्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहे, पण तुम्ही ते म्हणू शकता किंवा यूट्यूबवर लावून सुद्धा ही सेवा करू शकता. प्रथम महादेवाच्या शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर अभिषेक कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते. कुठलीही पण पूजा करताना आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे. तर आता जे आपले शिवलिंग आहे तर ते शिवलिंग किंवा तुम्ही रुद्रयंत्रावर करणार असाल तर रुद्रयंत्र किंवा शिवलिंग आपल्याला तामणामध्ये ठेवायचे. आता त्यानंतर गळती लावायची. गळतीमध्ये आपल्याला थोडेसे पाणी टाकायचे. हे अभिषेक पात्र किंवा ज्याला गळती यांच्यात तुम्हाला भरपूर पाणी घ्यायचे. बघा जेव्हा पाणी टाकता तर त्यावेळेस शिवलिंग बरोबर असे ॲडजस्ट करा. शिवलिंगाचे जे मुख्य आहे तो निमुळता भाग आहे तो शिवलिंगाचा मुख्य असतो. शिवलिंगाचा मुख्य उत्तरेकडे असला पाहिजे तुम्हाला ठेवायचे, कारण उत्तरेकडे ठेवून जर तुम्ही सेवा केली तर जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळतो. गळतीतून थेंब थेंब पाणी पडायला लागते, मग ते तामणामध्ये साचते. नंतर तुम्ही रुद्राभिषेकाला सुरुवात करू शकता. ते कोणते मंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला तो मंत्र मी तुम्हाला यूट्यूबवर पण सापडेल किंवा श्री स्वामी समर्थांची नित्यसेवेचे पुस्तक आहे त्यातील हे मंत्र आहेत. हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाऊण तास कमीत कमी लागतो. रुद्राभिषेक झाल्यानंतर आपल्याला पुढचे शिवमुठीचे करायचे. रुद्राभिषेक पाणी तुम्ही बाजूला काढून घ्या व ते तीर्थ म्हणून ते सर्वांना प्यायला द्या. आडीच्या वेळ ते पाणी तुम्ही परत पिण्यासाठी वापरू शकता, कारण पाणी कधी खराब होत नाही. जर नसेल ठेवायचे तर तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता किंवा ते पिंड परत तामणात ठेवावे. नंतर तुम्ही 11 वेळेस तुम्हाला पाण्याने त्यावर पहिल्यांदा तुम्ही चमच्याने 11 वेळेस पाण्याने, त्यानंतर 11 वेळेस तुम्ही पंचामृताने दूध, दही, मध, साखर, तूप या 5 गोष्टी घ्यायच्या आहे. पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. परत 11 वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ही सेवा तुम्हाला गळती बाजूला ठेवून सेवा करायची आहे. आता अभिषेक झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. आता ही सेवा म्हणजे अभिषेक तुम्ही सुरुवातीला किंवा मधली गळती लावून झाले तरी करू शकता. आता जे शिवलिंग आहे तर ते आपल्याला इच्छा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची. एका पाटावर वस्त्र अंथरून पाटाखाली छान रांगोळी काढायची. नंतर तामणामध्ये पाटावर ठेवून त्या तामणात पुसलेले शिवलिंग ठेवावे. महादेवाच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे आहे ते घालून पूजा करायची. शिवलिंग तामणामध्ये ठेवून खाली तांदूळ ठेवायचे. आता शिवलिंग त्यावर ठेवल्यानंतर महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचा. तर हे भस्म आहे 3 बोटे आहे, मधले 3 बोटे भस्मामध्ये टाकायचे आणि ब्रह्मा विष्णू महेश हे प्रतीक आहे. या पद्धतीने आपल्याला छान महादेवाच्या पिंडीला डार्क असा भस्म लावायचा. त्यानंतर लाल चंदन, पिवळे चंदन जे देवाचे सामान असते त्या ठिकाणून हे चंदन मिळते. हळदी कुंकू कधी अर्पण करायचे नाही. जे लाल चंदन आहे आणि ओले करायचे. त्यानंतर पिवळे चंदन सुद्धा थोडेसे ओले करून ते तुम्हाला अर्पण करायचे आहे. महादेवाच्या आवडीचे गोष्ट तुम्हाला अर्पण करायचे आहे. आता त्यामध्ये कापसाचे जे पांढरे वस्त्र आहे, पांढरे वस्त्र आपण महादेवांना अर्पण करा. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर त्यांना ज्या गोष्टी प्रिय आहे त्या बेलपान, त्यानंतर बेलाचे फळ आहे, त्यावर धोत्र्याचे फळ, फूल आहे, रुईचे फूल, गोकर्णीचे फूल सगळ्या महादेवांना प्रिय आहे. त्यानंतर पांढरे फूल, कण्हेरी फूल, त्या शमीचे पान, असे आघाड्याचे पान. तर यापैकी ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील त्या गोष्टी तुम्ही अर्पण करायच्या. बेल जे आहे ते आपल्याला 3 पानाचे घ्यायचे. व्यवस्थित तुटलेले फाटलेले नको. खालचा देठ जो आहे तो थोडासा काढून टाकायचा आणि पालते बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. पांढरे फूल अर्पण करायचे आहे. रुद्राक्षाची माळ महादेवांना अतिशय प्रिय आहे. रुद्राक्षाची माळ असेल तर ते अर्पण करा. बघा ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या पूजेमध्ये ठेवा. महादेवांना तुमच्या पूजेमध्ये पेक्षा तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती जास्त महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा. महादेवांना आपल्याला फूल वगैरे अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून एक फळ तुम्ही अर्पण करू शकता. तर पाण्याचा भरीव चौकोन करा. हे फळ ठेवा. फळाभोवती पाणी फिरवायचे किंवा तुम्ही साधे दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आता आपल्याला शिवमूठ अर्पण करायची. शिवमूठाचे जे व्रत आणि पूजा करतात श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना सगळ्या प्रकारचे सुख मिळते. आयुष्यातील अडचणी दूर होतात. त्या
शिवाचे व्रत स्त्री पुरुष मुले मुली कोणीही करू शकता. पहिल्या सोमवारी जे आहे तांदळाची शिवमूठ अर्पण करतो. दुसऱ्या सोमवारी आपण तिळाची शिवमूठ अर्पण करतो. तिसऱ्या सोमवारी आपण मूग जे आहे हिरवे मूग जे आहे ते त्याचे शिवमूठ अर्पण करतो. चौथ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी शिवमूठ जी आहे त्याची शिवमूठ अर्पण करतो आणि चौथ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे असतात. अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवमूठ जी आहे ती आपण अर्पण करायची असते. पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे तर आपल्याला तांदूळ या ठिकाणी घ्यायचे उजव्या हातामध्ये. त्याच्यावर अगदी किंचितसे आपल्याला पाणी टाकायचे. धान्य घेताना मुठभर धान्य घ्या. कंजूसपणा करू नका. तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन असे शिवमूठ सुद्धा अर्पण करू शकता. त्यानंतर शिवमूठ जी आहे तर तुम्हाला मूठ बंद करायची आणि 3 वेळेस आपल्याला हातामध्ये तांदूळ घेऊन 3दा अर्पण करायचे आहे. शिवमूठ अर्पण करताना म्हणायचे आहे, शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा मनातली इच्छा पूर्ण करा महादेवा. असे तुम्हाला 3दा शिवमूठ अर्पण करून 3दा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे. याचे प्रकारे आपल्याला दर सोमवारी जी शिवमूठ आहे त्या दिवशी तर ती तुम्हाला अर्पण करायची. महादेवाची आरती म्हणायची आहे. फार काही तुम्हाला जमले नाही तर ओम नमः शिवाय मंत्राचा जप तुम्ही करू शकता. महादेवांची शेवटी आरती म्हणायची. यूट्यूबला लावून म्हणाले तरी चालते. नित्यसेवेच्या पुस्तकात स्वामी समर्थांच्या पण आहे. त्यानंतर ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. शिवस्तुती म्हणू शकता. भरपूर अशा काही गोष्टी नाही काही जमले तर फक्त ओम नमः शिवाय जपायला विसरू नका. सोमवारी एक तरी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी अशी शिवमूठ तुम्हाला अर्पण करायची आहे. तर बघा शिवलिंगावर तुम्ही जे काही अभिषेक कराल तर ते तीर्थ घरातल्या सगळ्यांनी घ्यायचे. हट्टी तापट लोकांना द्यायचे. व्यसन लोकांना ते तीर्थ द्यायचे. त्यांच्यातही बदल होऊ शकतो. संध्याकाळी कधी पण करू शकता. शक्यतो संध्याकाळी केलेले अतिशय उत्तम असते. शिवमूठ जी आहे ती तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकता. बघा तुम्ही नवीन शिवपिंड किंवा रुद्रयंत्र आणले असेल तर तुम्ही जसा अभिषेक शिवपिंडीवर केला तसाच तुम्हाला अभिषेक यूट्यूबला लावून त्याच्यावर गळती लावून अभिषेक करायचा तरी चालतो. शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करून ते शिवलिंगाचे जे आहे किंवा रुद्रयंत्र जे आहे तर ते तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायचे आहे. अशा प्रकारे देवघरामध्ये आपण रुद्रयंत्राची सुद्धा स्थापना करू शकतो. बघा फार काही नाही, अगदी सोप्या पद्धतीने करायचे आहे. सगळ्यांची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे. त्यानंतर शिवलिंगाची किंवा रुद्रयंत्राचे तुम्हाला पहिला अभिषेक करायचा आहे. दुधाने पंचामृताने त्यानंतर पाण्याने. त्यानंतर शिवलिंग जे आहे ते तामणामध्ये ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे. सेवा झाल्यानंतर सगळ्या गोष्टी अर्पण करून शिवलिंग संपूर्ण सोमवार तुम्हाला तसेच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी पाने फुले निर्मूल्यात टाकावे व शिवपिंड देव्हारात ठेवावी. आता बेलपान अर्पण करत असताना अगदी ज्यांना शिवाष्टनामावली असेल शक्य होत असेल त्यांनी म्हणावा किंवा ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी ओम नमः शिवाय मंत्राचा जप 108 वेळा म्हणावा. बेलपत्र अर्पण करत म्हणावे. तर या पद्धतीने तुम्हाला भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करायचे असते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत बेलपत्र तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे. नामवली म्हणून तुम्ही जे काही बेलपान आहे ते अर्पण करू शकता. आणि ज्यांना रुद्राभिषेक करायचा नसेल त्यांनी आपल्या पंचामृताचा अभिषेक घालूनही पूजा केली तरी चालू शकते. श्रावण सोमवार सोडायला कारले खायचे असते. काही ठिकाणी मेथीची भाजी, मुळा, काही ठिकाणी वरण भात उपवास सोडला जातो. तुमच्याकडे केले जाते ते तुम्ही दाखवू शकता. पण दही भाताचा नैवेद्य दाखवा. बघा भगवान शंकराचे दही भाताचा नैवेद्य दाखवल्यावर तो जो काही दही भाताचा नैवेद्य तो फक्त भात, दही, साखर वगैरे काही टाकू नका. दही भाताचा नैवेद्य भगवान शंकराला संध्याकाळी दाखवा. तो नंतर सगळ्यांनी थोडा ग्रहण करावा. नंतर काही उपवास सोडू शकता. पण उपवास
उपवास सोडण्याच्या आधी तुम्हाला दही भात खाणे आवर्जून महत्त्वाचे आहे. नंतर मग वरण भात भाजी चपाती खाऊ शकता. तुम्ही नैवेद्य तुम्ही खाऊ शकता, पण त्याआधी दही भातावरचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. सोमवारी रुद्राभिषेक करायचा खरंच खूप फायदा आहे. घरामध्ये कुठल्याही मोठमोठ्या अडचणी असेल सांगितल्याप्रमाणे अभिषेक करा. दर सोमवारी करा, हरकत नाही. आपल्याला वर्षभर समजा वेळ मिळत नाही, पण श्रावण महिना अतिशय पवित्र आहे. तर या महिन्यामध्ये महादेवाची प्रभावी जास्त प्रमाणामध्ये असतो. तर त्यामुळे महादेवांना आपल्या सगळ्या वाईट गोष्टीपासून रक्षण करावे, यासाठी आपल्याला अशा प्रकारे रुद्राभिषेक दर सोमवारी करायचा आहे. महादेवाची सेवा आपल्याला करायची आहे. तर महादेवाची सेवेचे संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.